आदरणीय सडेकर दादा आपल्याला विनंती असेल येतं देऊ दे 7व्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी भैरी भवानी प्रसन्न खेळ शेठ अनिल शेठ मोरेचं 1000 रुपयाचं आणि प्रमोद दादांनी दिलेलं बक्षीस डिवाइड झालंय 500 रुपयाचं बक्षीस। यानंतर परत आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस या 7व्या क्रमांकाला वितरित करायचंय। त्यानंतर 6व्या क्रमांकाचं गावठी गटातलं पारितोषिक ते देण्यासाठी सन्मानपूर्वक बोलवूया। या ठिकाणी विनंती करतो सारख्या पुष्पा ग्रुप कडून जाकी सुरेश दादा भोड यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण 6व्या क्रमांकाचं बक्षीस किंजळकर आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी जयराम दादू किंजळकर गोळवणीकरांचा गजानी उंदीर 19 सेकंद 41 पॉइंट। यानंतर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देखील सन्माननीय 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो सरजा पुष्पा ग्रुपचे सन्माननीय रवींद्र भोवाड। 5व्या क्रमांकाची गावठ्या गटातली मानाची जोडी आहे भैरी चंडिका प्रसन्न राजूलाल शिरवणीकरांचा छब्या आणि फौजदार 19 सेकंद आणि 31 पॉइंट। आज बऱ्याच दिवसांनी फौजदारांना मी हसताना बघतोय। फौजदार तुमचं मनपासून अभिनंदन। राजूलालने आज काहीतरी किमया केली एक वेगळा जुगाड झाला आणि तो गुलाल घेऊन गेला छब्या आणि फौजदार। यानंतर या मैदानावरचं गावठी गटातलं 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी बोलवूया आदरणीय नारायण शेडेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण 4थ्या क्रमांकाचं बक्षीस आणि या मैदानावरचा 4थ्या क्रमांकाचा विजेता भैरी चंडिका प्रसन्न अरुण होडे यांचा वाघ्या आणि जादू। खरं तर 4थ्या आणि 5वा हे दोन्ही क्रमांक समान वेळेमध्ये आले होते दोघांना रक्कम समान दिलेली आहे फक्त शीडसाठी 4था 5वा ठरवला गेला। आणि यानंतर गावठी गटातलं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देतील हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो राजा दादा गुरु। चला 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आणि 3ऱ्या क्रमांकाची मानाची जोडी सार्थक शिगवण ढोकरवलीकरांचा सोन्या आणि लक्ष्या 19 सेकंद 24 पॉइंट। अंकित ओक्टेनं जोडी पळवली होती। यानंतर गावठी गटातलं 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय गावकर त्यांचे सुपुत्र समीर दादा जोशी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण 2य क्रमांकाचं बक्षीस या जोडीला वितरित करावं। आणि या मैदानावरच्या गावठी गटातला 2ऱ्या नंबरचा मानकरी अनिकेत रावणाम बोरगाव शंभू आणि बच्चा 19 सेकंद 16 पॉइंट मध्ये पळालेली जोडी जोडीचा ड्रायव्हर सुजित वेल्ले। आणि गावठी गटातलं प्रथम प्रशिक्षण देण्यासाठी आदरणीय संपूर्ण सर्जा पुष्पा ग्रुपचा शिलेदार असणारा तेजदार जाकी सुरेश दादा भुवन रवी दादा भुवन आणि या ठिकाणी नामाला म्हणजे विनायक भिंगारडेला विनंती करतो आपली दादाच्या बंधूला आपण अव्वल क्रमांकाचं बक्षीस या मैदानावरचा गावठी गटातला 1 नंबरचा मानकरी स्वरूप हेमंत टेरव म्हणजे स्वर्गीय हुमणे गुरुजी आगवे म्हणजे प्रमोद हुमणे आगवे शांताराम मामा हरेकर पप्प्या आणि सोन्या जोडीचा ड्रायव्हर मिलिंद गोमाने। अभिनंदन सगळ्या गावठी जोडीच्या चालक मालकांचं। यानंतर लगेचच आपण घाटी गटातलं 7व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावूया। या ठिकाणी 7व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती असेल सचिन दादा शेडेकर। आणि घाटी गटातला 7व्या क्रमांकाचा विजेता सुकाई देवी प्रसन्न म्हादे खेरडी कातळवाडीकरांचा सागर आणि सरदार जोडीचा ड्रायव्हर होता ओंकार घाणेकर। मध्ये आता या खेरडी कातळवाडी म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे। 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो राकेश दादा सेडेकर या। आणि या मैदानावरचा घाटी गटातला 6व्या क्रमांकाचा मानकरी
स्वराज स्वप्नील गुरु आरवली झलक आणि मया 18 सेकंद 75 पॉइंट मध्ये धावलेली जोडी. जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुरव. चला स्वराज स्वप्नील गुरव या पकेदा या. बामणे तुम्ही पण या, पकेदा पण येऊ द्या. यानंतर या मैदानावरचा 5व्या क्रमांकाचा मानकरी ज्याला सन्मानित करतील आदरणीय बापू खातू यांना विनय बक्षीस 5व्या क्रमांकाला सुपूर्द करतील. या मैदानावरचा घाटी गटातला 5व्या क्रमांकाचा विजेता राजभुवड आरवलीकरांचा छोटा शंकर आणि मोठा शंकर 18 सेकंद 66 पॉइंट मध्ये पळालेली जोडी. जोडीचा ड्रायव्हर ओंकार घाणेकर. त्यानंतर घाटी गटातलं 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावूया. या ठिकाणी विनंती करतो 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी ओंकार गांधी. चौथ्या क्रमांकाचा मानकरी प्रेम पवार बुरमाड. हिरा आणि बावऱ्या. ड्रायव्हर होता आकाश जाधव. यानंतर घाटी गटातलं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण सन्मानपूर्वक बोलावूया. या ठिकाणी विनंती करतो 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण सुपूर्द करावं. या मैदानावरचा घाटी गटातला 3ऱ्या क्रमांकाचा विजेता दया बामणे नांदगाव म्हणजे स्वप्नील गुरव आरवलीकरांचा सुंदर आणि लक्ष्या. जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुरव. पारितोषिक देण्यासाठी वसंत दादा तुळसनकर, दादा नारकर, विशाल भुवड आणि रुपेश यादा गांधी यांची चौघांना विनंती करतो. या रुपेदा या. या मैदानावरचा दादा ह्या बाजूला होता. 2ऱ्या क्रमांकाचा विजेता ज्या गावठी बैलानं आज इथं कमाल केली भैरी चंडिका प्रसन्न राजूलाड शिरवलीकरांचा बावऱ्या आणि गुहागर वरवलीकर अवेरांचा मुले. जोडीचा ड्रायव्हर स्वतः राजूलाड. एवढं राहत नाही. अभिनंदन. यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देणारी जी मंडळी ते सगळ्यांनी एका बाजूला आतमध्ये या. चला या ठोकरे बंधूंना विनंती करतो. या सर्जा पुस्तक ग्रुप अपिशेड निकाडे आपण या. मानकऱ्याचं बक्षीस वितरण केलं जात आहे. अरे घेणाऱ्याला जागा ठेवा. तुम्ही इकडे एका बाजूला या का नाही. वा इकडे मागे, वा मागे. हा असं या एका बाजूला सगळे या. सगळे देणारे सगळे एका बाजूला, घेणाऱ्यांना जागा ठेवा. अरे तुम्ही दोघं तिथं मागे आले तरी चालेल. आणि या मैदानावरचा घाटी गटातला 1 नंबरचा मानकरी डीजे माझा आवाज जाईल काय कॅमेऱ्यापर्यंत. या गटातला घाटी गटातला या मैदानावरचा 1 नंबरचा मानकरी अजित भुवन नांदगाव म्हणजे प्रवीण शेठ हुमणे आगवे पाखरे आणि शपो. जोडीचा ड्रायव्हर रामू हुमणे. या सगळे उभे समोर हो. या तुम्ही रामू दादा तुला बोलवत आहेत. तुझे सगळे फॅन आहेत. जी प्रतीक्षा बरेच दिवस राहिली होती या 2024 सालची प्रवीण शेठ पुढे यायला असता का. दिवस लागून लागले पण आज पाकऱ्या पहिल्या नंबरचा गुलाल घेतला. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात रामूसाठी. धन्यवाद. या ठिकाणी हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथं संपला असं आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपलं.